संतोष भाई सामान्यच होते, त्यांनी काय कोणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला नाही. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया, तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी, फक्त तुम्ही खचू नका गाड्या. आपण यांचे पाठच पुरू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचलेले दिसले की मग राज्यातल्या पोरही खचतात. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले धनंजय भैया पोर तापूनच आहेत. दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असं मराठी गार झालेत, पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे. त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील. फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाहीये म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळेल. ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही, त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होतंय काय बघा. कारण मस्सा जोग मधून बोलतोय, मनोज जरांगे बोलतोय. एकदा जर मी बोललो तर धनंजय भैया माग सरकणार नाही. फक्त तुम्ही धीर धरून राहा. होऊ द्या, काय व्हायचं ते बघून घेऊ, काय होईल ते.